नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्याच लॉंग व्लॉगमध्ये. तर आणि आज माझा सेकंड पेपर आहे. सेकंड म्हणजे लास्ट आणि सेकंड पेपर आहे. बघू. 7:30चा पेपर आहे. टेन्शन आहे आतमध्ये पोचत पण. तर ते 6:45. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या अल्ट्रा वाईडवरती. आता फॉगी झालं आहे सर्व, बघू शकता तुम्ही. कारण की आता आपण घाटात चढलेलो, कोपरीला आलो. कोपरीला बघितला किती लवकर कोपरीला आलो बघा. तरी नॉर्मल स्पीडवरतीच चालू आहे 40च्या, जास्त फास्ट नाही चालले. पाठी लाल पर्याय आहे आपले. जर कोणी ह्या अलिबाग रोडवरनं येत असाल तर इथे ओव्हरटेक करू नका, कारण की ही रुंदीकरण नाही झालेली जागा आहे. असे बसवाले आले ना तर तुम्हाला चान्स नाही भेटणार टाकायला कुठे. हे हाय पॅच आहे, पण बस आली तर भाई वांदे होतात. मला पण माहिती आहे कसं होतं ते. हा पॅच एवढा ओव्हरटेकच नका करू, कारण की आता असे स्पॉटवाले येतात ना, जे नवीन लोक येतात ना, त्यांना समजणारच नाही कुठे खड्डे आहेत ते. इथून तरी गेलात असे डायरेक्ट वरती चढता ते. हा बघा पहिला स्पॉटवर दिसेल. हा बघा, हा एक स्पॉटवर झाला. हे बघा, हा तर समजणारच नाही. खाटकन आपटते गाडी होई. तुमचा रिम डॅमेज होऊ शकतो. या लग बाय चान्स वाचलात तुम्ही, वाचाल, रिम तुटेल. म्हणून हलू या, काय घाई नाही भाई. 2-3 सेकंद जायला लेट झाला तर काय होत ना, आरामात यायचं. जे हा रोड भाई पावसाळ्यात किती सुंदर दिसत असेल विचार करा. आत्ताच बघा कसा वाटतंय उन्हाळ्यात. पावसाळ्यात किती सुंदर दिसत असेल विचारच करू शकता भाई. काय नो डाऊट यार. गॉड भाई, जंगलातून जायला जी मजा येते ना, ही तुम्हाला फील घेण्यासाठी स्वतःची बाईक घेऊन यायला लागेल. स्वतःची आणा, रेंटवरची आणा, पण भाई एकदा ही फील घ्या यार. घाटातून एकदा तरी जा गाडी घेऊन. लायसन ठेवा भाई, लायसन सोबत पाहिजे. माझी तर लायसन नाही आहे, सांगू नका कोणाला, वांदे करशीव नाही तर. टेन्शन नाही आपलं, 2-3 दिवसात लायसन पण येईल आता. म्हणजे 10वीला इथं बोर्ड होते. जेटी वरून गेलात ना, ही जेटी आहे. जेटी की खालती सानेगावची हे लागते, शाळा लागते, तिथे बोर्ड होते. आता 2 मिनटात वावी फोडगेला पण पोचू आपण, टेन्शन नाही. काय व्ह्यू दिसतोय बघा, काय व्ह्यू दिसतोय भाई. मला तर किती क्लिअर दिसतंय फॉग मुले ते माहिती नाही, मला एक नंबर दिसतंय. काका ओव्हरटेक करताना आणि काका ओव्हरटेक नाही करू शकले. काकांच्या पाठी आपण ओव्हरटेक करायला ट्राय करू यार. काका होंडाचा हेल्मेट घातलाय, मी TVSचा हेल्मेट घातलाय. काकांना फ्री भेटलेला आहे, मला फ्री भेटलेला आहे, नो डाऊट. चलो, ओव्हरटेक करायचा की नाही करायचा? नाही करायचा. ओके, पुढं सिमेंटचा रोड आहे. काका ओव्हरटेक मारला भाई, तगडा स्टिकवाला. ना आपण थोडा आरामात घेऊ. हा जाऊ दे, मग ओव्हरटेक करू.
ओव्हरटेक करू थांबा. जाऊ दे. गाडी बिडी गाडी नाही पण नाही काय नाही. इंडिकेटर इंडिकेटर मेन आहे भाई. ओव्हरटेक करता येईल. ओव्हरटेक करता येईल कधी पण काही इंडिकेटर देऊन ओव्हरटेक करा. कारण की कधी कधी हेवी ट्रक्सला एवढे पार्टी रेंज तुमची मिळेल हे सांगू शकत नाही. हॉर्नचा आवाज पण कधी जाईल हे पण सांगू शकत नाही. पण इंडिकेटर दिला तर मिररमध्ये बघून तुम्हाला साईड देऊ शकतो. आणि की टर्न इंडिकेटर कोणता बी रोड असू दे, गाडी असू दे, पार्टी नसू दे, बोफाच्या दहा आपण इंडिकेटर द्यायलाच पाहिजे भाई. काय पण होऊ दे, इंडिकेटर मेन आहे भाई. इंडिकेटर द्यायचा. हा पॅच बघा गाईस कसला लांब लचकाय नाही. कसला लांब आहे बघा. इथं क्रिकेट खेळायला पूर्ण कसली मजा येईल. गॉड फॉर तोच खेळतील बहुतेक. तसला मोठा रोड आहे भाई. सेम हायवे टाईप. पाठी छोटा छोटा आहे रोड आणि इथे मोठा आहे मस्त. विंडला सर्वीकडून येतो आवाज. तुम्हाला फरक पडलाच असेल थोडा. या साईडून ओपन आहे ना फुल, तर या साईडून जास्त हवा येते. पावसाळ्यात आलात ना तर तुमची गाडी अनस्टेबल होईल. अशी हलते ना ना आगीनच बनून जाल. लय बेकार हवा येते, लय बेकार. आता पण लय हवा आहे. गाडी ह्या साईडला पुश मारते सारखी. तर आता आपण आलेलो आहोत निडीवर. लेफ्ट मारणार तर नागोठणे हायवे लागेल मुंबईला जायला. राईट मारला तर डायरेक्ट रोहात जाल. आपल्याला रोहाला जायचं आहे. नागोठण्याला जाऊन काही फायदा नाही आहे. नागोठण्याला जाऊन कायच करायचं भाई. रोहात घुसूया. तर आता पहिला फाटक लागलेला आहे आपला ट्रेनचा. 2 फाटक लागतात रोहाला जाताना. हा फर्स्ट आहे, अजून एक आहे. आणि टाइम राहिला आहे फक्त 10 मिनटं. दहा मिनिटात आपल्याला कॉलेजमध्ये पोचायचं. तर टेन्शन नाही. पेपर चालू म्हणजे पोरं नाव टाकून राहतात जाईपर्यंत. एवढं काही हे नाही. मॅडम घेतात, एंट्री मारतात मध्ये. अरे भाई मध्ये पॅच टाकले. बघ रॉंग साईड, बघ रॉंग साईड बघ. यायला नको तिथं पण ओव्हरटेक मारतायत. गाड्या येताना दिसत आहेत. पाठी दादा पण आहे स्कूटीवर. तर आता आपण रोहामध्ये एंटर झालेलो आहोत. पेट्रोल पंप आहे पाठी. पेट्रोल पंप आहे त्याच्या पाठी CNG पंप आहे. ओके डेट्स क्लियर. अब कोई नहीं पूछेगा. हो काका माहिती आहे तुम्ही रायडर आहात मोठे. थोडं असते घ्या. स्पीड ब्रेकरवरती पण ओव्हरटेक. आई रोहामध्ये तुम्हाला कॉन्टेंट लय भेटेल. कॉन्टेंट कमी नाही आहे रोहामध्ये कॉन्टेंटची. तर आता आपण बस स्टँड जवळ पोहोचलेलो आहोत. तर आपण गाडी लावायची डायरेक्ट पार्किंगला आणि कॉलेजला जाऊया. चलो गाईस फायनली माझी जागा आहे का गेली. पार्किंगची माझी जागा गेली. एक साईडची जागा आहे, एक साईडची गेली. सायकल लावली तिथंच लावतो का भाई. स्कूटी लावली आज माझ्या जागेवर. चलो गाईस तर व्हिडिओ इथेच एंड करतो.